गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती ओम शांती. शांती शांती शांती. श्रेया हसते का रे? हसायला नाही, हसायचं नाही. चला स्टार्ट करूया. जे हसतील त्याची दात दिसतील. चला सगळ्यांनी उत्तर काढायची आहे. चल लवकर 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 उत्तर आलं पाहिजे रे सगळ्यांचं. ठीक आहे, चला कोण सांगणार आहे उत्तर? मी. वा वैष्णवी, वा वैष्णवीनं मी म्हणते ओके, छान वैष्णवी, ओके मस्त. श्रीलेखा पण म्हणते मी ओके, चला मस्त, ओके चला. ज्याला येत आहे त्यांचं वेलकम, ज्याला येत नाही त्यांना पहिला क्वेश्चन बघून घ्या. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघून घ्या, बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. ठीक आहे, ओके ओके. 27:40 ओके. कोण आहे रे? चला 27:40. अरे काहीतरी भाग लागेल ना, काटछाट होईल ना थोडी, काटछाट होईल ना, काटछाट होईल की बाळांनो? काटछाट करा, इकडे बघा रे सगळ्यांनी. आता बघा, आता मी काय करणार बघा, लक्ष असू द्या सगळ्यांनी. ओके श्रेया, ओके 27:40 सगळ्यांचं ओके. बर, काटछाट होणार नाही ना? नाही होणार, ओके ठीक आहे. शुभ्रान टाकलं म्हणजे नाही होणार. हा चला, आता आपल्याला काय करायचं, पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा, 3/8. ठीक आहे, 3/8, किंवा मी इथं लिहायच्या ऐवजी इथे लिहितो. ठीक आहे, 3/8 जशाच तसं. ओके, आता या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करून घ्या आणि याला इन्व्हर्स करा, व्यस्त करा. म्हणजे हा 9 जो आहे खालचा आहे तो वरी बसेल आणि वरचा 5 हे खाली बसेल. ठीक आहे, झालं सॉल्व झालं. गुणाकार तर येतो आपल्याला. इथं काय केला, हा भागाकार काय म्हणला मी, गुणाकार बनतो तो बनून गेला. त्याच्यानंतर 9 काय केला, वरी उडी मारला आणि 5 म्हणे मला खाली यायचं आहे, तो खाली आला. ठीक आहे, एकदम सोपं. मग आता तुम्हाला माहिती आहे गुणाकार कसा करतो आपण, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. अंश गुणिले अंश, निमेटर गुणिले निमेटर, आणि हा डिनॉमिनेटर आहे, हा छेद गुणिले हा छेद. ठीक आहे, बघा किती मस्त आहे रे, किती सिंपल आहे. मग मला माहिती आहे याचा अंश 3 आहे, याचा अंश 9 आहे, आणि याचा छेद 8 आहे, आणि ह्या पूर्णांकाचा छेद 5 आहे. चला फायनल आन्सर. फायनल आन्सर झालं का रे? नाही झालं. चला 9 त्रिक 9 3 जा 27 आणि 5 9 45, म्हणजेच काय 8 5 जा 45. ठीक आहे, चला डन. सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे, सगळ्यांचं वेलकम मनापासून. बघा सगळ्यांनी असं प्रयत्न करत आहे, छान एकदम छान. ठीक आहे, आणि आपल्याला उद्यापासून काय स्टार्ट करायचं आहे लक्षात ठेवा. आपल्याला पहिला चॅप्टर म्हणजे संख्या ज्ञानाला स्टार्ट करायची आहे. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हाला आपल्याला स्टार्ट करायचं आहे. चला ओके. अनम्यूट कोण करते रे? ओके अनम्यूट म्हणते. ओके कोण बघूया. ओके चला बोला. सर तुम्ही 8×45 लिहायचे तर 45 लिहिले. अरे 8×45 ओके, सॉरी 8×45 ओके, ठीक आहे. 8×45 ठीक आहे, 8×45 ओके. चला बरोबर बरोबर बरोबर. चल रे, चला लक्ष आहे सगळ्यांचं? ओके लक्ष आहे, ओके ओके. चला वा, चला सगळ्यांनी असा लगेच चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. ठीक आहे, चला पुढचा घ्या क्वेश्चन. 4/5 डिवाइड बाय 8/7. चला उत्तर काढा, लगेच लगेच उत्तर काढा. आता बघा अजून एक सांगतो क्वेश्चन तुम्हाला, आणि बघा इकडे लक्ष द्या. अजून एक क्वेश्चन सांगतो, पुढचे तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. बघा लक्ष द्या सगळ्यांनी. आता बघा पहिला जो अपूर्णांक आहे जशाचा तसा लिहा.
आणि याचं रूपांतर काय गुणाकारात करा आणि हा याचं इनव्हर्स करा. इनव्हर्स म्हणजे व्यस्त करा. 7 आहे तो वरती जाईल आणि हा 8 आहे ते खाली येईल. चला सगळ्यांना कळलं. इथपर्यंत कळलं म्हणजे तुम्हाला गुणाकार तर येतोच बाळांनो, गुणाकार तर येतोच. मग आपण काय करतो गुणाकाराला अंश गुणिले अंश भागिले छेद गुणिले छेद. बरोबर. मग आता मग मला माहिती आहे इथं काटछाट होईल का रे? इथं काटछाट होईल बघा. 4 1 4 4 सॉरी बे बे 4 1 4 सॉरी डायरेक्ट 2 ने लावू नये 4 ने लावू. 4 1 4 4 2 8. मग आता उरलंय काय बाळांनो बघा इथं 1 गुणिले 7 आणि बघा 5 गुणिले 2 5 गुणिले 2 म्हणजे 7/10 हे उत्तर आहे. बरोबर. 7/10 सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. 7/10 7/10 7/10 याला दशांशात केलं. 1 0 आहे म्हणून 7/10 लिहा. 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्या. हे झालं 0. हे आपण शिकलो. बरोबर. पाठीमागे शिकलो. काही दिवस झाले नाही 4-5 दिवस झाले असतील जास्तीत जास्त. बरोबर का नाही रे? चला ओके. चला प्रणव आलेला आहे, रुचिता आलेली आहे. ओके चला ओके ओके. अशोक पवार. चला तुम्ही नवीन जे असतील त्यांनी डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकायचा. ठीक आहे. अशोक पवार तुम्ही काय करायचं आहे चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकायचा आहे तुमचा. ठीक आहे. मोबाईल नंबर. ओके चला ओके. चला लवकर लवकर. चला पुढचा क्वेश्चन घ्या तुमच्या समोर. बघा पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर. ओके आदित्य बी काढलेला आहे उत्तर एकदम छान. आणि आपलं बेसिक बऱ्यापैकी सगळ्यांना जमायला लागलं. गुणाकार भागाकार येतोय. या गोष्टी जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आपल्याला गणित समजणार नाही. चला आपला आतापर्यंत झालेला आहे. आता आपल्याला एक शेवटचा अपूर्णांकाचा भागाकार राहिलाय तेवढा झाला की आता उद्यापासून आपल्याला लागणार आहे आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हेला आपण स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय चिन्हे, देवनारी संख्या चिन्हे, रोमन संख्या चिन्हे हे सर्व तुम्हाला माहिती आलं पाहिजे. थोडस उद्या वाचून या. वाचून जरी नाही आलं तरी मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की बघा उद्या आपल्याला माहिती आहे आय म्हणजे आपण त्याला 1 म्हणतो, व्ही म्हणजे 5 म्हणतो, एक्स म्हणजे 10 म्हणतो, एल म्हणजे 50 म्हणतो, सी म्हणजे 100 म्हणतो, टी म्हणजे 500 सॉरी 500 म्हणतो, एम म्हणजे 1000 म्हणतो. या गोष्टी आपल्याला उद्या शिकायच्या आहेत. फार मजेदार शिकणार आहे आपण. ठीक आहे. चला तोपर्यंत हा क्वेश्चन घ्या, हा सॉल्व्ह करा. चल 6/8 डिवाइड बाय 9/10. चला ओके लवकर सॉल्व्ह करा. लवकर. कोण सांगणार आहे असं चुटकीमध्ये सांगायचं. हा बाबा आता काय करा सर. इथं 6 आहे आणि इथं 8 आहे. बरं 6/8 आहे भागिले 9/10 आहे. मग ह्या भागाकाराला करा गुणाकारात रूपांतर. रूपांतर केल्यानंतर हा इनव्हर्स होतो म्हणजे 10 वरी जाईल, 10 वरी जाईल, 9 खाली येईल, 10 वरी जाईल, 9 खाली येईल. मग काटछाट करून बघा. 2 न काट होते काटछाट होईल होईल. बेचोक 8 आणि बेपंचे 10. मग करा काय करायचं आहे ते करा. 5/6 उत्तर आलेलं आहे सानवीचं. वेलकम सानवी. ओके चला एकदम छान पद्धतीने उत्तर येत आहेत. ओके ओके चला असंच तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही फार पुढे जाणार आहे. ठीक आहे. चला ओके डन 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 डन. ओके चला पवनचं पण आलेलं आहे. पवन आबुरे. ओके वेलकम वेलकम. चला सगळ्यांचं उत्तर येतोय. ओके चला 5/6 5/6. ओके ओके सुजाताचं पण आलेलं आहे, भक्तीचं पण आलेलं आहे. ओके चला वेलकम म्हणून. चला कोण सांगणार आहे चला याचं उत्तर कोण सांगणार आहे लवकर. चला. आणि ज्याला समजलं नाही त्यांनी काय करायचं लाजायचं नाही, बिनधास्त लागायचं. सर नो मला येत नाही ना, येत नाही मला शिकायचं आहे, माझी जिद्द आहे. ठीक आहे. चला लवकर. ओके पहिला क्वेश्चनचा आन्सर सांगणार आहे श्रीलेखा. ओके चला श्रीलेखाला पहिला क्वेश्चनचा आन्सर आपण काय करूया विचारूया. ठीक आहे. प्रत्येकाला चान्स मिळण्यात जाईल, प्रत्येकाला प्रसादाचा लाभ भेटला जाईल. ठीक आहे. चला सांगा बाळा. हॅलो सर, पहिले आपण की नाही भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करूया. चला काय करायचं. भावावर आता 6 आणि 8 जशास तसं लिहायचं. 6/8 जशाचं तसं लिहिलं. ओके याला इन्व्हर्स केल्यानंतर हे रूपांतर भागाकारात होतोय म्हणजे व्यस्त केल्यावर बरोबर 10/9 होईल. मग 10/9. आता की नाही 6 आणि 9 ला की नाही 3 ने भाग जातो.
12 आता की नाही 9 आणि 6ला भाग जातो. ओके ठीक आहे चला 3 1 3 3 2 6 3 हा 3 तीन 9. त्रिक 9 आणि ओके आता 8 आणि 10ला 2 जातो. बेचोक 8 आणि बेपंचे बे 10. पाच ओके आता 2ला 4 जातो. बरोबर बे एक बे दोन्ही 4. 4 आता वाह मस्त गुणाकार काढा करायला. टीचर. वा वा एक वा वा चला पुढं. गुणिले 5 1 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 2 2 गुणिले 3 3. बरोबर वा 5/6. वा वा छान. 5/6. बघा रे उत्तर कसं छान पद्धतीने आलं बघा. किती मस्त चांगले काटाछाटी करता येतंय त्यानं फार फार मस्त काटाछाटी केली बघा. असं काटाछाट आपल्याला करता आली पाहिजे. जसं आपण सब्जी काटतोय कसं चाकून कसं कट 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 याला पण आपल्याला काटछाट कुठं करता येईल तेवढं काढा. करा करा काटछाट जिथं येईल करता येईल तेवढी करा आणि आपलं उत्तर काढा. ओके छान आहे एकदम छान. तिच्यासाठी एक बार क्लॅप करा ते सगळ्यांनी. एकदम छान सांगितलं. तिच्यासाठी एक बार क्लॅप करा. क्वेश्चन देतो तोपर्यंत तुम्ही क्लॅप करा. ठीक आहे चॅट बॉक्स मध्ये क्लॅप. ओके टाळ्या वाजवायचे सगळे. ओके सानवी तिला तिच्यासाठी प्रोत्साहन देते. ओके चला ओके छान एकदम छान. हा चला रे उत्तर घ्या आणि तिच्यासाठी एक बार करा बरं टाळ्या. मलाही चांगलं वाटेल. चला रे ओके ओके श्रेयाचं पण आलेला. ओके चला ओके 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 चला 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 लवकर लवकर उत्तर काढा आता उत्तर काढा. हा चला आपल्याला घाई करायची आहे पण उत्तर अचूक पाहिजे. चूक नकोय. अचूक उत्तर करायचं आहे आणि फास्ट स्पीड अॅक्युरेसी वाढवायची. स्पीड अॅक्युरेसी म्हणजे आपल्याला टाइम आपला सॉल्व्ह करण्याचा आहे तो काय करायचं कमी करायचा आहे आपल्याला. ठीक आहे जो सॉल्व्ह करण्याचा टाइम आपल्याला कमी करायचा आहे. टाइम जास्त घ्यायचा नाही. स्पीड अॅक्युरेसी आपल्याला इन्क्रीज करायची आहे. स्पीड अॅक्युरेसी इन्क्रीज करायची आहे आपल्याला. लवकर सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे ओके 8/15 उत्तर आलेलं आहे. बर 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 उत्तर येतंय. ओके छान ओके 8/15 ओके चला ओके. मी सांगू का अरे वा 6 चान्स मिळून जाईल आता. कुणी आहे रे कोण सांगणार आहे. ज्ञानी राम शेळके. अरे वा 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 6वीला चान्स मिळून जाईल. तुम्ही कोणीच बोलायला रिकामी नाहीये. चान्स 6वीने घेतलेला आहे बघा. चान्स घेतलेला आहे 6वीनं बघा. तुम्ही जर बोलला नाही तर तुमचा चान्स गेला. ठीक आहे 6वीला चान्स दिला जाईल. ठीक आहे. अरे हा कोण आहे रे. समर्थ का झोपला का रे इतक्या वेळ आलं. चला चला भेटून गेला चान्स 6वीला. चला बोला. तर पहिले आपण 10/15 गुणिले 20/25 करू. 10/15 गुणिले 20/25. ओके ठीक आहे. म्हणजे काय केलं ते कळलं नाही बरं. सांगा परत एक बार काय करायचं. चल त्याला ह्याला काहीतरी इन्व्हर्स करायचं असं काहीतरी असते ना. वेस्ट करायचं. 10/15 जसं तसा लिहून घ्यायचा. हा असं सांगा. ओके याला वेस्ट करायचं का काय करायचं. व्यस्त सर करायचं. भागाकाराला हम्म गुणाकार करायचं आणि 25/20 ओके ला 20/25 करायचं. म्हणजे उलट काम करायचं आपल्याला. सोयीशा हो करायचं. सर. ओके ठीक आहे पुढं. त्याच्यानंतर काटाकाटी करू आपण. हा 5×15 काटाकाटी करू. हा 5×15 5×15 काटाकाट 5×15. 5 ओके चोक ठीक आहे. 20 5 चोक 20 5 चोक 20. ओके 5 दुनी 10 5 दुनी 10. वा आणि 5×5 25. वा पुढं काही कटल फिटेल का त्याच्यानंतर पुढं. 2×4 भागिले 3×5 करून घ्यायचं. 2×4 भागिले 3×5. 3×5 हम्म 4 दुनी 8 4 दुनी 8. आणि 5×15. ओके चला बरं एकदम छान सांगितली का नाही बघा. तुम्हालाही समजलं बरं का नाही. समजलं का नाही रे. बघा बरं किती मस्त सांगतात. हा हा आपली पण स्किल असली पाहिजे. आपल्याला पण सांगता आलं पाहिजे.
जसं की सानवीने सांगितलं तसं तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे. सर मला समजत नाही. ओके ठीक आहे, काय समजत नाही वेदिका? थांब. ओके, तुला समजलं नाही ना, काय हरकत नाही. कोण आहे? ठीक आहे, तुला मी शिकवतो. आता बघा रे, मी वैष्णवीला शिकवणार आहे. मला समजलं नाही म्हणते वैष्णवी. ओके, चला एक बार वैष्णवीकडे जाऊया आपण. सगळ्यांनी ओळूया आपण वैष्णवीला काय कळणार नाही. ठीक आहे, चला मी वैष्णवी वेळा क्वेश्चन देतोय, तोपर्यंत क्वेश्चन लिहून घे आणि तो क्वेश्चन मी समजवतो तुला. ठीक आहे, चल. 3/8 भागिले 9/3. ठीक आहे, चल वैष्णवी, बघ बाळा, काय करायचं तुला मी एकदम छान पद्धतीने सांगतो. बघ, तू अब्सेंट असल्यावर आतमध्ये आलं तर कळणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, तरी पण तुला गुणाकार येतो ना, ते महत्वाचं आहे. ठीक आहे वैष्णवी, बरोबर. हा वैष्णवी, काय कळणार नाही बोल बरं आता. वैष्णवी, वैष्णवी, बोलशाल तरच आपण शिकाल. कळलं का? हा वैष्णवी, वैष्णवी बोल रे. बोलली तरी शिकलशील ना बाळा, बोलायचं ना, बोलल्याशिवाय कळणार नाही. वैष्णवी, तुला अनम्यूट केलं तरी पण तू बोलायला रिकामी नाही बाळा. अनम्यूट केलंय. थांब, मी आता परत अनम्यूट करतो. थांब एक मिनिट, एकच मिनिट. हा बोल आता. काटाछाटी बोल बरं. कळना. काटासाठी कळना. बघ बरं, काटासाठी कशी करायची बघ बाळा, मी तुला सिंपल सांगतो आता. बघ, काटासाठीच काय नाही, हे कळते का? हे मांडून घे बरं. मांड, मला सांग कसं मांडतात, सांग आता. सांग, मांडणी कर, बोल. अरे तीन. मांडणी तर कर. हा हा, 3/8 जशा तसं घ्या सर. ओके. हो. हम्म. अ, वरी 3/, खाली 9/, घ्या. वरी 3/, आणि 9/, खाली 9/. कसं ह्या गुणा आपल्याला व्यस्त करूया. ह्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात होईल व्यस्त केल्यानंतर. हा 3 आहे तो वरती जाईल, बरोबर, आणि हा हो. वर खाली, बरोबर. हम्म. बरोबर का? हो. हा. मग आता बघा, आता आपण काय करू शकतो, काटछाट कशी करायचं बघा. आता विचार काय करायचं बघा, आपण जास्त तुमचं डोकं जर चालत नसेल तर काय करायचं, आपल्याला एकक स्थानी ज्याच्या 2, 4, 6, 0, 2, 4, 6, 8 जर असेल तर त्याला 2 ने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर 1, 3, ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 असेल त्या संख्येला 3 ने भाग जातो. ठीक आहे, मग असं आपल्याला चेक करायचं आहे बाळा, अंशाला आणि छेदाला कुठल्या संख्येने भाग जातो हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघ आता कसं करायचं. बघ, या 3ने 3च्या पाड्यामध्ये 9 पण आहे आणि 3 पण आहे, बरोबर, 3 पण आहे. मग 3 1 3, कळालं कसं भाग लावला? 3 1 3. बघा, 3ला 3ने भागलं तर काय भागाकार काय येतो? 1 येतोय. आणि ह्या 3ने 9ला भागूया म्हणून काय आलं उत्तर आपलं? 3 3 9 भागाकार 3 आला. कळालं? हो. आपण 3 न भागलं बाळा, वरी आणि खाली, अंशात आणि छेदात आपल्याला भागावं लागणार आहे. जर तुम्ही छेदात भागला तर उत्तर चुकणार आहे. बरोबर, बरोबर. चला आता बघा, आता परत 3 ने भाग जाईल का ना बाळा? वरी 3 1 3 आणि खाली 3 1 3. कटलं सगळं, राहिले काय फक्त बघा, 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 भागिले 8 गुणिले 1. ठीक आहे, बघा, 1 गुणिले 1 1 आणि 8 गुणिले 1 8, 1/8 हे उत्तर आलेलं आहे. कळालं का नाही? अजून दुसरं सांगू, कळालं का नाही? कळालं. ओके, मग पुढचं सॉल्व कर बरं. तूच सॉल्व कर पुढचा. म्यूट नको करू, पुढचं सॉल्व कर. चुकू दे, चुकलं तर हरकत नाही, पण आपल्याला शिकायचं आहे बाळा
शिकल्याशिवाय आपण पुढं जाणार नाही. बरोबर, आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला कष्ट करायचे आहेत. ठीक आहे, हा ठीक आहे, ओके. आपल्या पप्पांना चांगलं काहीतरी करून दाखवायचंय. ठीक आहे, चल बोल बाळा, काय करू आता सांग. 10/12 तसेच तसे खाली लिहून घ्यायचे. ओके गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. ओके वरी 12/8 लिहायचे. ओके आत्ता काहीच नाही बघ. आत्ता काय करायचं, 12 1 12 आणि या 12 कटला. चालेल का? आता काय सोपं आहे. हा, आता बघ, मला माहिती आहे आता सर तुम्ही सांगितल्या ज्याच्या एकक स्थानी 2 4 6 8 असेल, म्हणजे याच्या 0 2 4 6 8 असेल, 2 ने भाग जातो. याच्या एकक स्थानी 0 आहे, इथं 8 आहे, मग 2 ने भाग गेला ना दोघाला. मग द्या भाग, कसा द्याल? बेचोक 8, बेपंचे 10. 10. अरे किती सोपं आहे, एवढं सोपं. 5 गुणिले 1, त्याच्यानंतर 1 गुणिले 4, 5/4. आहे का काय अवघड? आहे का अवघड? आवाज आहे का अवघड? नाही. मग किती सोपं आहे बघा. तर आपल्याला आता जमेल ना सॉल्व करायला, समजलं? हो. ओके, छान. अशी आपल्यात जिद्द असली पाहिजे. बघा रे, वैष्णवीला येत नव्हतं. वैष्णवी म्हणे, सर सर मला येत नाही. तर येत नाही तर ती शिकली का नाही? स्वतः चांगली इथपर्यंत, जी काटछाट आहे तिला जमली नाही. ठीक आहे, बाकीचं सगळं तिने सांगितलं. चला, तर असं आपल्याला जमलंच पाहिजे आणि आपल्याला सॉल्व केलंच पाहिजे. आपल्याला पाठीमागं राहायचं नाही, सगळ्या संघ आपल्याला चालायचं आहे. ठीक आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे, बरं का? चला, शुभ्राच्या पावलावर पाऊल ठेवायचं, सानईच्या पावलावर पाऊल ठेवायचं. काय म्हणून शिकवायला काय, त्याच्या बाहेर पाय देशील, नाही तर ते मारतील, बरं का? चला, 14 त्याच्यानंतर 14 नको, 18/15. चला रे, उत्तर काढा. चला, उत्तर कोण सांगेल रे? आताच उत्तर कोण सांगेल? लवकर लवकर उत्तर काढायची आहेत. आपल्याला टाइम लावायचा नाहीये आणि आपल्याला स्पीड ऍक्युरेसी वाढवायची आहे. समर्थ चान्स देऊया. तुमचे पण आन्सर आले पाहिजे आणि समर्थला चान्स देणार आहे. ठीक आहे, तुझा माईक बंद कर, माईक बंद कर तुझा. मीच करतो, तू कर ना गेल्यावर. तू कशाला करशील रे? चला, ओके, चला, 25 येते 21 येते. समर्थला मी चान्स देऊन टाकतो. समर्थला चान्स देते, कुणी बोलायला रिकामं नाहीये. समर्थला चान्स मिळून जाईल. ठीक आहे, चला, मी शौर्याला विचारतो, समर्थला नंतर विचारतो. हा शौर्य, बोल रे, उत्तर काढ, चल. शौर्य, शौर्य, अरे देवा, शौर्यचं काय चाललं रे? शौर्य तुझं, हा शौर्य, शौर्य, अरे शौर्य, काय होते रे तुला? मी अनम्यूट केलं की तू म्यूट करतोय का मुद्दा? म्हणून सांग, तसं करायचं असेल सांग मला. चल रे, बोल रे, समर्थ. सर 20/14/13/15 यातला आपल्याला 18 आहे रे ते. 18 18 18 18 आहे, 13 नाही. 18 लक्षात ठेवा सगळ्यांनी. 18 घ्या रे इथं, 13 नका घेऊ, 18 आहे. हा, सांग आता. 20/14/18/15
यांना आपल्याला गुणाकारात कन्व्हर्ट करायचं आहे. मग बर 20/14 गुणिले 15/18. 15 वरती आलं, 18 वरती होता, कारण 15 वरती आला म्हणून दुसऱ्या गुणाकाराचं उदाहरण व्यस्त झालं. बर पुढं आता 20 बे दाही 20. बेंदाई बेदाई 20. बर बेदाई 20. ओके ठीक आहे. पुढं 2 5 10. परत तिथेच भाग खाली भाग लावशील ना, वरी दोन्ही भाग लावल्यावर खाली पण दोन्ही भाग लावावा लागणार आहे पहिल्यांदा, लक्षात ठेव. खाली बेस 2 7 14. हे झालं बरोबर, आता बरोबर झालं. पुढं परत लागतो दोन्ही भाग, बेस 92 18 बरोबर, 2 10 18 आणि 15 राहतो, म्हणून 15 वजा 15. चला काय राहील आता 15 वजा 15. 15 वजा 15 वजा 15. हा 15 वजा 15. मग 15 वजा 15 खाली 15 ला भाग जातो का? नो. मग कसं भाग लावतोय तू? समज कळते का? लक्षात असू दे समज. आपण जेव्हा भाग देतोय सगळ्या लक्ष द्या रे परत, ठीक आहे, परत लक्ष द्या. जेव्हा आपण अंशाला आणि छेदाला भाग गेला पाहिजे, जसं की बघा आता मी इथे एक एक्झाम्पल घेतो, 2/4 गुणिले 8/8 घेतलं, ठीक आहे. बघा भाग कसा, मी आता दोन्ही भाग कधी लागेल बघा, दोन्ही भाग लावायचं समजा, इथे दोन्ही वरी पण भाग लागला पाहिजे खाली पण ऍट अ टाइम, बरं का, एकाच वेळी, ठीक आहे. बघा बे आणि 2/4 असं, ठीक आहे. मग झालं, तुम्ही काय करायला वरीच दोन भागाला इथे बी आणि इथे, चुकीची पद्धत आहे. झालं, एक स्टेप झाली. दुसऱ्यांदा चेक करायचं की बाबा वरी अंशाला आणि छेदाला कुठल्या संख्येने भाग जातो. मग आता मला माहिती आहे दोनने भाग जातो, ज्याच्या एक स्थानी 2 0 2 4 6 8 असेल त्याला दोनने भाग जातो. इथे 4 आणि 8 पण आहे, म्हणजे दोनने भाग जातो. बघा, किंवा 4ने पण भाग जातो, 4 1 4 आणि 4 2 8, बरोबर बरोबर. आता इथे 2 उरले आणि इथे 2 उरले, इथे 4 उरले, परत 2 4ने भाग जातो, बे आणि 2 4. हे झालं काय? शेवट फायनल उत्तर 1 गुणिले 1 उरलं आणि 1 गुणिले 2 उरलं, म्हणजे 1 गुणिले 1 आणि 2 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 2, ठीक आहे. 1/2 उत्तर येते. तर असं गुणावं लागणार आहे, समज कळलं का? हो सर. असं आपल्याला भाग द्यावा लागणार आहे, असा भाग द्यावा लागणार आहे, ठीक आहे. चल आता कुठं भाग जाईल, कशाने भाग जाईल बघ बरं सर. तर आता काय, हा 3 जाईल. आता 3 3 5 15. चल आणि 3 3 3 3 9. कळलं आता? हो. आता काय, आता याचा गुणाकार करायचा. ओके. 10 गुणिले 5 छेदात 7 गुणिले 3. 10 5 50 आणि 7 3 20 वर. 10 5 की 5 5 25 आणि 7 3 7 3 20 वर. 5 5 25. आणि 5 10 काय म्हणत होता पहिलं? तुझं लक्ष नाही का? झोपलंस का? नो सर. मग 10 5 काय, 10 5 25 कसं काय होईल? सर मी 10 5 50 बोललेलो.
मग इथं कुठं 50 यायला बाळा? 10 फायचा कसं काय? 10 कुठं राहिलं बाळा? इथं 10 राहिलं होतं का कुठं? 10 फायचा 50 म्हणलास, पण तू कुठून आणलास 50 तू? का मला वाटलं अरे 50 द्या तर 50 द्या, असं का? चला हो पुढचा क्वेश्चनचं उत्तर द्या. समर्थ असं करू नका, ठीक आहे? समर्थ असं नका करू तुम्ही. चला रे उत्तर काढा. चला कोण उत्तर सांगणार आहे याचं उत्तर कोण सांगेल? मनस्वी दिदी सांगते का बघू? मनस्वी ताई किंवा राधिका ताई, कोणी ताई सांगा. चला लवकरात लवकर कोण उत्तर सांगणार आहे? लवकर चॅट बॉक्स मध्ये टाका. सर आवाज अडकतो, ऐश्वर्या म्हणते. ओके ठीक आहे. कोणाचा, माझा का तुझा रे? नेटवर्क मध्ये नसेल रे बाळा तू. सानेवीने सांगितलं वाटते का रे क्वेश्चनचा आन्सर? ओके सांगितलेला आहे ना रे साने. आता सानेला काय चान्स देऊया. चला कोण सांगणार आहे? सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही सांगायला शिकणार नाही तोपर्यंत जे कुठली गोष्ट बघा आपण क्लासमध्ये सांगतो तो विसरत नाही गोष्ट, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला क्लासमध्ये सांगायचं आहे आणि ते विसरणार नाही आपण. कन्सेप्ट आपल्याला येतोय. बघा बरं, वेदिकाने सांगायला तयार आहे बघा. वेदिका, वा छान. वेदिकाला विचारतो, ठीक आहे? वा वेदिकाला विचारतो. नवीन नवीन स्टुडंटला आपल्याला विचार लावणार आहे, ठीक आहे? चला वेदिका बोल रे वेदिका. उत्तर टाक. 3/8. 3/8 जशा तसं लिहायचं का? हो. ओके. पुढं भागिलेचा गुणाकार होईल. भागिलेचं गुणाकार होईल म्हणजे व्यस्त केलं. आता 4/9 तर 9/4. 9/4. ओके ओके ओके. पुढं 3×1 3. 1/3. ओके चला 3×1 करू. 3×9. 3×3. 3×9. कुठं 3×9 गेलं? इथं वरी वरी 3×9 इथं हो वरती. सर. अरे लक्ष द्या रे सगळ्यांनी. अरे अंशाला काटछाट करू नका. 3×3 केलं तर खाली पण 3 ने भाग गेला पाहिजे. इथं 3×3 आणि 3×9 इथंच करताय, चुकलं. लक्षात ठेवा सगळ्यांनी. बघा तसं होणार नाहीये, लक्षात असू द्या. बघा आता तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो, इकडे बघा. 3 गुणिले, आता गुणाकार करा, अंशाचा गुणाकार करा. 3×9 भागिले 8×4 कसा भाग लागेल रे? बघा आता करा भाग. करा आहे. तुम्ही काय करताय? हे दोघं गुणाकार आहेत, कसं भाग लागेल रे? या दोघाला भाग कसं काय लावू शकता तुम्ही? हे दोघं पण गुणाकार आहेत ना. जर वरच्यात जो अंशात आहे, अंशाला आणि छेदाला एकाच टायमाला भाग जातो का चेक करायचं. 3×3 अंशाला तुम्ही भाग दिला बरोबर 3 ने, तर छेदाला पण 3 ने भाग गेला पाहिजे बरोबर. छेदाला पण 3 ने भाग गेला पाहिजे. मग छेदाला 3 ने भाग जातो का? जाणार नाही. गेलाय का कुठं? 8ला जातो का किंवा 4ला जातो का? जात नाही, जात नाही. मग तुम्हाला तसं जमत नसेल तर बघा, अंश गुणिले अंश करा, अंश गुणिले अंश करा, भागिले छेद गुणिले छेद करा. बघा मी तुम्हाला सांगतो, तसं जमत नसेल, लक्ष असू द्या सगळ्यांचं, ठीक आहे? बघा 3×9 केलं आणि 8×4 केलं, याचा गुणाकार करून घ्या. सरळ बाळांनो, तुम्हाला काटछाट जमत नसेल तर सरळ गुणाकार करून घ्या. मग बघा 9×3 = 27 करा आणि त्याच्यानंतर 8×3 = 24 करा. सॉरी 8×4 = 32 करा, ठीक आहे? 8×4 = 32 करा, ठीक आहे? आता बघा, आता चेक करा कोण्या पाड्यामध्ये 27 आणि 32 आहे का? कुठल्या पाड्यामध्ये 27 आणि 32 आहे का? नाही. जाईल का भाग बरं? कुठं 3 ने भाग जाईल का? नाही. 2 ने जाईल का? जाणार नाही. ह्या संख्येला भाग जाणारच नाही, बरोबर. हे झालं तुमचं फायनल उत्तर. लक्ष असू द्या. जर तुम्हाला येत नसाल तर सरळ ठीक आहे, भागाकार करून घ्या, काटछाट करून घ्या. बघा आता तुम्हाला परत एक एक्झाम्पल सांगतो, मग तुम्हाला अजून कळेल, ठीक आहे? बघा बघा मी तुम्हाला सांगतो, परत एक एक्झाम्पल सांगतो. बघा सिगरेट लक्ष सगळ्यांनी. आता तुमचं कन्फ्युजन नको आहे मला असं,
आपण एवढं क्वेश्चन मेहनत करतोय तर ह्याचं आपल्याला फळ भेटलं पाहिजे. आपण उठतोय सकाळी, एवढं लवकर का उठतोय रे, काहीतरी शिकायचं आहे ना आपल्याला, तर लक्ष द्या सगळ्यांनी. बघा आता बघा, आता तुम्ही काटछाट करू नका. आता तुम्हाला ज्याला जमते काटछाट त्यांनी करा, ठीक आहे. मग माझं 3/8 जसं तसं लिहितोय पहिलं. याचं भागाकाराचं गुणाकारात रूपांतर करून घेतलं, हा व्यस्त होईल, म्हणजे 5 वरती जाईल, हा 10 खाली येईल. बरोबर, एवढं सगळ्यांना कळालं. मग मी काय म्हणलं, अंशाचा गुणाकार म्हणजे अंश कळाला, निमिनेटरचा गुणाकार मल्टिप्लिकेशन 3 × 5 करा आणि 8 × 10 करा. ठीक आहे. ते जमत नसेल तर, काटछाट जमत नसेल तर मग 3 × 5 = 15 करा आणि 8 × 10 = 80 करा. झालं. मग आता तुम्हाला कळेल भाग कशाने जातो. मग भाग असं द्या, तुम्हाला तर भाग देता असं भाग द्या. मग आता माझा भाग जाईल, ज्याच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. 5 × 3 = 15. बरोबर. आणि 5 × 5 = 5 उरले 30, 5 × 30 म्हणजे 3/16 उत्तर आलेलं आहे. बघा, सोपं आहे. असं करा. तुम्हाला तसं काटछाट येत नसेल तर असं करा. कळालं. परत सांगतो, काटछाट येत नसेल त्यांनी बघा 2 नंबर 8/10 भागिले 9/5 किंवा 2/5 किंवा 2 काय करतो मी, 5. ठीक आहे, 2/5 केलं. ठीक आहे, 2/5. बघा आता बघा, काहीच नाहीये. मी काय करतो, 8/10 जसं तसं भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केलं. हा छेदस्थानी 5 आहे, वरी अंशस्थानी जाईल आणि हा 2 खाली येईल. ठीक आहे. बघा आता काय करायचं, मी काय म्हणलं, अंशाचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार करा. 8 × 5 त्याच्यानंतर 10 × 2. ठीक आहे, 10 × 2 झालं. सिंपल. काटछाट करू नका. तुम्हाला येत नसेल तर करू नका. तुम्ही वरच्याच काटछाट करायला किती हुशार आहे तुम्ही. बघा 8 × 5 = 40. ठीक आहे. 8 × 5 = 40 आणि 10 × 2 = 20. ठीक आहे. किती सोपं आहे. चला लवकर. किती सोपं आहे रे. समजलं का. तुमची उत्तरं काढा रे. तुम्ही पण उत्तरं काढा आता. ठीक आहे, उत्तरं काढायची आहे. ठीक आहे, मनस्वी 2 लिहिले तरी चालेल ना बाळा उत्तर. ठीक आहे. बघा, हा 0 कटेल, उरले किती, 4/2. या 4ला 2 ने भाग जातो. बे एक बे आणि बे 2 4. उत्तर आलं 2 तुमचं. कळालं. बे एक बे 2 4. उत्तर आलं तुमचं 2. कळालं का. अजूनही कळालं नसेल, अजून एक एक्झाम्पल सांगतोय. अजूनही नाही कळालं असेल तर तुम्ही काय करा, ज्याला काटछाट येत नसेल बाळांनो, तुम्ही काटछाट करू नका. ठीक आहे, ज्याला येत नाही त्याला करू नका, काय हरकत नाही. मग नंतर भाग लावा. ठीक आहे. उगाच आता मला जमतंय, जर येत नसेल तर शिकून घ्या. सर मला काटछाट जमत नाहीये, परत सांगा. मी सांगलंय बरोबर, वैष्णवीला सांगितलंय, तुमचं लक्ष नकोय तरी पण तेच चालू आहे. मी काय म्हटलंय, परत अंशाला आणि छेदाला कुठल्याही संख्येने भाग जात असेल तरच काटछाट करायची. कळलं. चला पुढचं बघा. 9/8 भागिले 2/3 किंवा ठीक आहे भागिले 9/3. बघा आता काय करायचं, 9/8 जशा तसं लिहायचं. भागाकाराचं रूपांतर गुणाकारात, हा 3 वरी जाईल आणि हा 2 खाली येईल. ठीक आहे, बरोबर. मग मला काटछाट नाही करायची, नका करू, काही हरकत नाही. अंशाचा गुणाकार अंश गुणिले अंश आणि छेद गुणिले छेद. ठीक आहे. मग अंश हा आहे म्हणजे 3 × 9 किंवा 9 × 3. 8 आहे 8. गुणाकारात चिन्ह आहे, दोघांचं गुणाकारात चिन्ह, 2 ला 2. ठीक आहे. बघा मग काय होईल, 9 त्रिक 27. बघा 8 × 2 = 16. मग असा भाग जाईल का बघा, चेक करा. कुठल्या संख्येने भाग जातो का, जाणार नाही. कुठल्या संख्येने भाग जाईल, कोणाच्या पाड्यात 27 आणि 16 आहे का, नाही. मग भाग जाईल का, नाही. कळलं का सगळ्यांना. ओके, अजून 2 एक्झाम्पल घेतो, काही हरकत नाही.
मी अजून 2 एक्झाम्पल देतो, कारण तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. चला 10/5 गुणिले 9/10 गुणिले नाही भागिले करतोय, सॉरी, भागिले. ठीक आहे, भागिले. मग काय करा, जशाचा तसं लिहा. पहिला अपूर्णांक जशाचा तसा, याला गुणाकारात रूपांतर केलं, हा 10 वरती जाईल, खाली 9 येईल. बरोबर बाळांनो? झालं. मग काय करा, मी म्हणलं अंश गुणिले अंश, छेद गुणिले छेद. या अंश आणि अंश 10 गुणिले 10, 5 गुणिले 9. बरोबर. आता करा 10 100, नंतर 5 गुणिले 9 करा, 9 5 45. मग भाग लागतो का? चेक करा. लागतो सर, 5 ने भाग लागतो. ज्याच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्याला 5 ने निशेष भाग जातो. कसोटी आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला आता मग मला सांगा, 5 ने भाग लागतो बघा. 5 1 5, 5 2 10, 0 राहिलाय म्हणजे 20 झाले. 5 9 45 म्हणजे 20/9 हे उत्तर असणार आहे. बरोबर? बरोबर कळलं? कळलं का बाळांनो? बोला लवकर, बोला. उत्तर काढायचं आहे. ओके, वेदिकाला जमतंय, वेदिका जमतंय बाळा. छान. काटछाट काढ येत नसेल तर करू नका, काहीच हरकत नाहीये. नंतर करा, काही हरकत नाही. नंतर काटछाट करा. तुम्ही काय करताय बघा, तुमचं 10 1 10 आणि 10 1 10. अरे काय पद्धत झाली का? चुकलं. समर्थ पण तेच करत होत आहे आतापर्यंत. आ काय रे, छोट्या छोट्या गोष्टी का चुका करायच्या नाही करायच्या, लक्षात असू द्या. चला चला, याचं उत्तर कोण काढेल रे? चला उत्तर कोण काढेल? चला कोण सांगेल चॅट बॉक्स मध्ये लवकर? क्लासमध्ये कोण बोलेल उत्तर, याचा आन्सर कोण बोलेल? चला उत्तर काढायचं आहे सगळ्यांनी. ओके, कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे? 20/9, याचं पण 20/9 येते का रे? चला उत्तर कोण सांगणार आहे? ज्ञाने, याचं पण 9/10 येते का रे? वा, 9/20 याचं पण येतं. हा तेच म्हटलं, 5/8 येतं ना. ओके, छान. हे 9 आहे बरं का, हे 9 आहे. 5 करील शाळा 9 आहे. ठीक आहे, याचं उत्तर कोण सांगेल रे जाते जाते वेळेस? चला 9/8 उत्तर आहे बघा. छान. चला 9/8. हा चला, उत्तर कोण सांगेल? उत्तर कोण सांगेल? ओके, श्रेयात पण उत्तर आलेलं. ओके, छान. उत्तर कोण सांगेल याचं? मी, सा नाही. बाकीचे? शुभ्रा, शुभ्रा, राधिका, वेदिका सांगायला तयार आहे बघा. हा वेदिकालाच विचारतो परत. ठीक आहे, वेदिका कसं सांगते चला. हा वेदिका, वेदिका, जाऊ दे, वेदिकाचं म्यूट नसेल. राधिका, यस सर. चला उत्तर सांगा. हो सर. सर पहिले हा, आपलं 9/15 लिहून घ्यायचं, गुणिले 9/15 लिहायचं. ओके, गुणिले हा, सर 15 वरी आणि 8 8 खाली घ्यायचं. बर. मग सर सर मग काटाछाट करायची. बर, 15 1 15, 15 1 15. बर,
तर मग 8 आणि 9 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही? बर, जात नाही. बर, 9 मग गुणिले 1 राहिलं 9 आणि 1 गुणिले गुणिले 8. 1 9 1 गुणिले 9, 8 1 8. ओके, छान. अरे वा, छान. बघा बरं, किती छान सांगितलं. तसं तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे. बघा बरं, तुम्ही पण सांगायचं आहे. छान पद्धतीनं सांगितलं आहे तिनं. तुम्ही पण तसंच छान पद्धतीनं सांगायचं आहे. ठीक आहे बाळांनो, लक्ष द्या. आता तुमच्यासाठी होमवर्क घ्या तुम्ही. होमवर्क पहिला क्वेश्चन मला सगळ्यांनी पाठवायचा आहे ह्या नंबरला 9623747015. ठीक आहे, चला. आणि बघा हे घ्या क्वेश्चन घ्या, 1/4 भागिले 2/9. चला, दुसरा क्वेश्चन घ्या, 3/8 भागिले 10/9. तिसरा क्वेश्चन घ्या, 10/2 भागिले 8/2. चौथा क्वेश्चन घ्या, 10/2 भागिले 9/3. ठीक आहे, चला. पाचवा क्वेश्चन घ्या, 15/20 भागिले 35/40. चला, उत्तर काढून आणायची आहे उद्या. आज व्हॉट्सअप ज्यानं कोणी स्टार्टिंगला फर्स्ट लवकर पाठवेल, मी ते सगळ्यांचं बघणार आहे. ज्याने लवकर पाठवेल त्याला उद्या काय घेऊन त्याचं उद्या नाव घेणार. ठीक आहे, क्लासमध्ये त्याचं नाव घेणार. लवकर पाठवलंय त्याने. ठीक आहे, 1 नंबरला कोण पाठवलंय त्याचं नाव घेणार, 2 नंबरला कोण पाठवलंय त्याचं नाव घेणार. ठीक आहे, चला, याचा स्क्रीनशॉट मारा लवकर लवकर, स्क्रीनशॉट मारा आणि तुम्ही हे सॉल्व्ह करून पाठवा. ठीक आहे, तर आजचा क्लास आपण इथं संपूर्ण म्हणजे एंड करूया, वाइंड अप करूया. चला, आजचा क्लास आपण इथं काय करूया, वाइंड अप करूया. ठीक आहे, चला. बाय बाळांनो. आणि लिहून घ्या सगळ्यांनी, ज्याने लिहिलं नसेल त्यांनी लिहून घ्या सगळ्यांनी. बाय सर. बाय. बाय चला, बाय. गुड चला, बाय गुड मॉर्निंग बाय, सर. गुड नाईट. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅव नाईस गुड डे सर. मॉर्निंग. चला, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ